2012 साली दिवे मराठ्यांनी पहिली बातमी केली होती का नाशिक जिल्ह्यातला पहिला ऑक्सिजन झोन हा बुकनी येते. माझी वसुंधरा अभियान हे जर तुम्हाला गावठी भाषेत सांगायचं ठरलं तर बाप दाखवणं तर श्रद्धा काय. खरं तर ह्या अभियानाबद्दल माझ्या मते अनेक ग्रामपंचायतींना माहिती सुद्धा नसेल. दुर्दैव आपल्याकडे असं आहे की अनेक वेळा असं होतं आपल्याकडे सरपंच पद हे फक्त नावापुरतं असतं. एका 5 वर्षाच्या टर्म मध्ये पण तुम्हाला ग्रामपंचायत कळू शकत नाही, एवढं डेप्थ आहे. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं कृषी नीतीमध्ये स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट खरं तर एक वेगळा आहे. आपल्याला माहिती आहे आपला शेतकरी वर्ग हा ग्रामीण भागात राहत असतो आणि ग्रामीण भागात राहत असताना त्यांची कोणतीही अडचण असली तर प्राधान्याने ती अडचण सोडवण्यासाठी जर ते कुठे जात असतील तर ते आहे सरपंच, त्यांची पूर्ण ग्रामपंचायतची बॉडी आणि तिकडचे असणारे ग्रामसेवक. या माध्यमातून खरं तर त्यांच्या अडचणी दूर करणं किंवा ग्रामीण भागातले जे शेतकरी आहे, जो शेतकरी वर्ग आहे, त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी एक शहरासारखं वातावरण निर्माण करून देणं हे खरं तर ह्या पूर्ण ग्रामपंचायतीचं एक मेन गोल असतो. आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगल्या उपाययोजना राबवणं, शेतकऱ्यांचं जे आयुष्य आहे ते सुखकर करणं हे खरं तर त्यांचा प्राईम मोटिव्ह असतो. आणि आज त्याचमुळे आपण एका आदर्श ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत. सिन्नर तालुक्याच्या बोकनी ग्रामपंचायतीमध्ये आज आपण आलेलो आहोत. माझी वसुंधरा योजनेमध्ये खरं तर त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट कार्य हे त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये केलं आहे. ते त्यांनी कसं घडवून आणलं, त्यांना त्यांच्या समोर काय चॅलेंजेस होते आणि आज गावामध्ये झालेला जो काही विकास आहे तो गाठण्यासाठी त्यांना किती अडचणींना सामोरं जावं लागलं हे खरं तर आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत आदरणीय अरुण वाघ. त्याचबरोबर प्रशासकीय जे काम सांभाळतात ते आपले ग्रामसेवक योगेश रहाणे, हे दोघं आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. नमस्कार, आपल्या दोघांचंही कृषी नीतीमध्ये स्वागत आहे. सर, भोकनी ग्रामपंचायतीला आपल्याला माझी वसुंधरा जी अभियान होता त्या 4.0 मध्ये आपल्याला बक्षीस मिळालेलं आहे. निश्चितपणाने ते बक्षीस मिळवणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. तर त्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचा प्रवास कसा राहिला किंवा तुम्हाला त्या संदर्भात काय अडचणी आल्या याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकता? नमस्कार, मी सरपंच अरुण गोविंद वाघ. मी सरपंच 2010 साली पहिलं ग्रामपंचायत सरपंच झालो आणि ते काम करीत असताना अनेक आव्हानं समोर होते. पहिले ते 2-3 वर्ष ग्रामपंचायत काय आहे, ग्रामपंचायत काय असते शिकण्यातच गेलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने पहिली जी टर्म आहे आमची ती ग्रामपंचायत काय आहे आणि ग्रामपंचायत नमुने काय असतात. त्यावेळेस ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस 27 नमुने होते. ग्रामपंचायतमध्ये 27 नमुने होते. आणि मी तर सांगेल का ज्याला ग्रामपंचायत मध्ये जो सरपंच झालाय किंवा जो सदस्य झालाय त्याने ग्रामपंचायतचे नमुने जर तो शिकला नाही किंवा ग्रामपंचायत नमुने जर त्याला माहीत नाही झाले तर खऱ्या अर्थाने मग ते ग्रामपंचायतमध्ये येणं किंवा काम करणं हे एकदम चुकीचं राहील. म्हणजे ते नमुने शिकून घेता आणि आमचे 5 वर्ष त्या टायमाला सुरुवातीलाच 2012ला आम्ही एका उजाड माळरानावरचा सरपंच म्हणलं तरी चालणार नाही. बोकनी आणि खंबाळा पांगरी म्हणलं तर लोक अक्षरशः म्हणजे ड्राय एरिया, दुष्काळी एरिया म्हणून गणना या भागाची गणना होती. काय करायचं मी की या भागात बदल करायचा ठरला तर पहिले याला पाऊस पडणं महत्वाचं राहील किंवा पर्यावरणावर काम करावं लागेल. असे करीत असताना सुरुवातीला मी सरपंच व्हायला पहिले आमचा जो पारंपरिक व्यवसाय होता त्या कोकणामध्ये जाऊन लोकांच्या जमिनी लेवल करणं. आम्हाला तो थोडा अनुभव असल्यामुळे आम्ही इथं काय केलं, इथं खडकाळ उजाड माळरानावर थोडस येतं आपण वृक्ष लावू अशी आम्ही त्यावेळेस संकल्पना मांडली आणि तत्कालीन आमची बॉडी होती त्यांच्याबरोबर विचार मांडले. आणि पण ते म्हणजे वृक्ष लावायचे तिथं खडक होता, आम्हाला जिथं झाडं लावायचे तिथं ऑलरेडी हार्ड रॉक. मग त्याचं काय करायचं, मग आम्ही आमच्या बंधाऱ्यातली माती काढायला ठरली. त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतीत उत्पन्न होतं 57,000 रुपये. कसं काय करणार प्रश्न होते सर्व. परंतु तत्कालीन मग मी माझे एक मित्र इथं नायब तहसीलदार होते पाटील साहेब, आज ते 40गावला तहसीलदार आहेत. मग त्यांच्यापुढे मी म्हटलं साहेब मला एक थोडा ऑक्सिजन पार्क करायचा आहे माझ्या गावामध्ये, काही मदत होईल का? मग त्यांनी एक कंपनीवाला पाहिला आणि 1 लाख रुपयाचा CSR आहे म्हणे, याचा 1 लाखात तुम्ही कसं करायचं ते बघा. मग आम्ही ते माती वाहून आम्ही काही ट्रॅक्टर लावून आमचे काही असे करून तिथं त्या खडकावर माती टाकली. आणि 2012 साली दिवे मराठ्यांनी पहिली बातमी केली होती का नाशिक जिल्ह्यातला पहिला ऑक्सिजन झोन हा बुकनी येते 2012ला.
म्हणजे आम्हाला बी त्या टायमाला आम्ही माहिती आम्ही थोडीशी फॉरेस्ट विभागाकडून माहिती घेतली होती ऑक्सिजन झोनसाठी काय काय पाहिजे. आणि मग त्या टायमाचा ऑक्सिजन झोन म्हणजे मी सांगतो तुम्हाला, तर लोकांना तो कोरोनात कळाला का ऑक्सिजन काय असतो. बरोबर. तो आमचा ऑक्सिजन झोन 2012 साली उभा होता. तयार. आणि मग आम्ही तेव्हापासून आम्ही एक थोडा चंग बांधला. तसं आपण करू शकतो किंवा होऊ शकतं. असं पुढे जाऊन आम्ही काम करीत करीत गेलो. नंतर पुढं वृक्ष लागवड वाढत गेली. आमचे तरुण परत एकत्र आले आणि तो ऑक्सिजन झोन करीत असताना मी माझा जो पहिलं मानधन होतं त्या पहिल्या मानधनामध्ये वृक्ष आणले होते आणि ड्रीप व्यवस्था केली होती. तत्कालीन आमचे कर्मचारी एक आज योगायोगाने ते आपल्यामध्ये नाहीये, गौतम बाबा गोसावी म्हणून, आणि एक भागीनाथ कुराडे होते. त्यांनी खूप असं सहकार्य केलं, गावाने पण सहकार्य केलं आणि खूप काम करताना खूप आरोग्य होत राहतात. बरोबर. तर तुम्हाला माहित नाहीये, एक खूप पैशातून उभं राहिले, यांनी खूप पैसे आले होते, खूप शासनात निधी आलो होतो, परंतु ते कर्मचारी आमची बॉडी त्यांनी सर्वांनी आम्ही एकत्र येऊन ते काम केलं आणि ते उभं राहिलं. ते उभं राहिल्यानंतर आम्हाला एक आत्मविश्वास आला की आपण काहीतरी करू शकतो, आपल्या गावामध्ये काहीतरी करू शकतो. मग आम्ही पुढे जाऊन पाणी नसायचं, मी माझ्या इथं शेततळं केलं होतं, त्या शेततळ्यातून पाणी आणायचं आणि मग माझाच घरचा त्यावेळेस ट्रॅक्टर होता, मग त्या ट्रॅक्टरनी पाणी आणून आम्ही ते उन्हाळ्यात कसं तरी जतन केलं. पुढे जाऊन असे एक परत आम्ही दरवर्षी एक वृक्ष लागवड करीत गेलो. दर जूनला वृक्ष लागवड करायची, तिचं संगोपन परत दुसऱ्या जून पर्यंत करायचं. असं होऊन करत 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 पुढे परत लॉकडाऊन आले. लॉकडाऊन मध्ये आम्ही असं आमचे सहकारी सर्व बसले होते, काय करायचं, कोरोनामध्ये लॉकडाऊन झालं तर काय केलं पाहिजे. तर म्हटलं चालेल, आता जास्तीच्या घरी जास्त बसेल होता, परंतु परत तरुण आमचे एकत्र आले तर आपण काहीतरी एक टँकर घेतला पाहिजे. 1111 रुपये आमच्या लोकांनी वर्गणी दिली तरुणांनी आणि एक ग्रामविकास मंच स्थापन केला आणि एक टँकर घेतला आणि ट्रॅक्टर माझ्या स्वतःचा होता. मग आम्ही रस्ता दुतर्फा झाडं लागवड आम्ही दररोजचे फक्त 40 झाडं लावायचो, परंतु ते एप्रिल एंडिंगला आम्ही झाडं लावली होती. ज्या दिवशी आम्ही झाडं वृक्ष आणायला गेलो नर्सरीमध्ये, नाशिकला बाबूलाल म्हणून नर्सरी, ते मला म्हणे यार ये टाइम तर पेड़ लगाने का टाइम नाही, तुम गलत टाइम पेड़ लगा रहे. गलत टाइम आहे, पण आता वेळ आहे ना, आता लोकांचा वेळ आहे. बरोबर आहे. आता लोकांना आता ऑक्सिजन कमी आहे, आपण ऑक्सिजनच काम केलं पाहिजे. परत आमचं काम असं परत उभं राहिलं. आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात पण वृक्ष लागवड करतो. मग पुढे जाऊन माझी वसुंधरा अभियान नियोगाने आमचे ग्रामसेवक नवीनच बदलून आले, त्यांनी थोडी माझी वसुंधरा विषयी माहिती दिली. मग माझी वसुंधरा अभियानात आपण भाग घ्यायचा. माझी वसुंधरा आम्ही नवीन होतो, बरोबर आहे, काय केलं पाहिजे काहीच माहित नाही आम्हाला, परंतु आम्ही काय केलं तर ज्या गावांना बक्षीस भेटलेले त्या गावांना वीजळी दिली पाहिजे. त्या गावांनी काय काम उभं केलंय, मी माझ्या गाडीत पहिले कर्मचारी घेऊन गेलो. आमचे कर्मचारी सर्व कर्मचारी, त्यांना म्हणलं चला आपण ते गाव बघून येऊ. मग नंतर ते गाव बघितले, तर म्हटलं आपण तर इझी करू शकतो, तेव्हा ऑलरेडी आपलं 50% ते काम झालेलं आहे. बरोबर. मग आम्ही काय केलं, परत आलो, आम्ही मिटिंग घेतली. मग आमच्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आमचे कर्मचारी, आमचे सोशल वर्कर, आम्ही एवढ्यांना घेऊन व्हिजिट केल्या त्या गावांच्या. 2-3 व्हिजिट केल्या आम्ही. नंतर मिटिंग घेतल्या परत, आपण करू शकतो का, तुम्ही मदत करशाल का. बरोबर. काही एकट्या ग्रामसेवकचं, एकट्या सरपंचाचं किंवा एकट्या बॉडीचं काम नाही. बरोबर. ते काम प्रचंड मोठं आहे. तो एक पेपर राहतो आणि तो 8,500 मार्काचा पेपर होता. 4.0 जो माझी वसुंधरा अभियान आहे, बरोबर, तो त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस सहभाग घेतला मागच्या वेळेस, तो 8,500 मार्काचा पेपर होता. आणि माझी वसुंधरा अभियान हे जर तुम्हाला गावठी भाषेत सांगायचं ठरलं तर बाप दाखवणं तर श्रद्धा गाडी, त्याला जीपीएस फोटो काढायचा आहे. तो आहे त्या याजिटीच ती योजना. समजा एखादी वॉल पेंट तिथं वॉल पेंट करायची, तिथं त्याचा जीपीएस फोटो काढायचा आहे, तो तुम्हाला फेसबुकला अपलोड करायचा आहे, तो ट्विटरला अपलोड करायचा आहे, तो तुमच्या इंस्टाग्रामला सुद्धा अपलोड करायचा आहे. त्याची पोस्ट बनवायची, दररोजची पोस्ट त्याच्यावर सोशल मीडियाला जायला हवी. आणि परत नंतर ज्यावेळेस त्याचे मूल्यांकन येत आहे तर ते आपल्याला न विचारता तिथं जाऊन उभे असताय, आम्हाला हा पॉईंट दाखवा. बरोबर. तिथं तो नसला मग, त्यामुळं ते माझी वसुंधरा अभियान हा खूप डिफिकल्ट आहे, खूप किचकट मॅटर आहे. परंतु आम्हाला इतका आनंद झाला ते काम करताना, प्रत्येक क्षेत्रात काम होऊन गेलं. म्हणजे त्यात 5 तत्व आहे, पृथ्वी, वायू, आकाश, जल आणि अग्नी. आम्ही परत मग ते काम करताना परत काम सुरू केलं. परत आमचा ग्रुप एकत्र आला. परत मग असं जबाबदारी निश्चित नव्हती, याला वाटत तो करीन, त्याला वाटत तो करीन, पण परत त्यांनीच आम्हाला परत मिटिंग घ्यायला लावली. मग ते 5 तत्व आमच्या एका टीमने एक तत्व वाटून घेतलं. बरं. तर आम्ही ती प्रश्नपत्रिका वेगळी,
वायूला वेगळे मार्क आहे, जलला वेगळे मार्क आहे, भूमीला वेगळे मार्क आहे. मग त्यांनी ते पेपर आमच्याकडून काढून घेतले. प्रत्येक आम्हाला हा जो ग्रुप आहे, आम्हाला भूमीचं प्रश्नपत्रिका म्हणजे आम्हाला तुम्ही ते देऊन टाका. आम्ही मग ते प्रत्येकाला टूल किटचे ते प्रत्येक वाटपच करून दिलं. ओके. ते ग्रुप त्यांनी दररोज यायचं, आज आम्ही हे काम करणार आहे, आम्हाला एवढं मॅन पॉवर लागल, आम्हाला अशा वस्तू लागल, असं काम करताना त्यांनी प्रत्येकाने तो पेपर 100% सोडवला. आणि आम्ही राज्यात तिसरा जे बक्षीस भेटलं ते आमचं एकट्याचं कोणाचंही नसून पूर्ण गावाचं त्याला सहकार्य होतं. आणि आम्ही राज्यात तिसरा आलो. आम्ही खरं तर पहिले यायला पाहिजे होतो. ठीक आहे, आमचा पहिला फर्स्ट अटेम्प्ट होता. हा, त्यामुळे आता आम्ही परत 5व्या मध्ये भाग घेतलाय. आता आम्ही 100% राज्यात पहिले येणार यासाठी आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे माझा दुसरा प्रश्न तोच होता खरं तर, की हे काम करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यातली प्रथम कधी कधी अडचण ही गावकऱ्यांचीच असू शकते. कारण की एखाद्याची जागा जाऊ शकते किंवा एखाद्याला काही पाईपलाईन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जसं तुम्ही सांगितलं की हे फक्त कोणत्या ग्रामपंचायतीच्या बॉडीने किंवा 2-4 सदस्याने किंवा सरपंचाने न ठरवता गावातल्या लोकांनी त्याच्यामध्ये मोठा हातभार लावलेला आहे आणि त्यांनी हातभार लावलं म्हणून तुम्हाला काम करणं सोपं झालं. सुरुवातीला तसं ग्रामस्थांचा थोडासा विरोध पण झाला. ओके. परंतु त्यांना ज्या वेळेस आपण लागवड वगैरे सुरू केली आणि इतर ठिकाणचं जे त्यांनी बघितलं सुशोभन, ते सुशोभन बघितल्यानंतर त्यांनी स्वतःहून सांगितलं की आमच्या पण जागेत करा. बरोबर. आणि त्यानंतर ते जेव्हा बघितल्यानंतर आणि मग सगळ्यांचा सहभाग आल्यानंतर प्रत्येक गोष्टीत त्यांनी भाग घेतला. बरोबर. म्हणजे शेवटी याच्यामध्ये तुमच्या गावकऱ्यांचा एक सगळ्यात मोठा मदत किंवा एक मोठं सहकार्य लागतं. त्याच्याशिवाय 2-4 लोक मिळून हे सगळं काही करू शकत नाही. खरं तर ह्या अभियानाबद्दल माझ्या मते अनेक ग्रामपंचायतींना माहिती सुद्धा नसेल. जरी आजच्या काळामध्ये सगळ्यांना भाग घेणं जरी कंपल्सरी असलं तरीही ते कसं इम्प्लिमेंट करायचंय हे एकतर दुर्दैव आपल्याकडे असं आहे की अनेक वेळा असं होतं आपल्याकडे सरपंच पद हे फक्त नावापुरतं असतं. महिनाभर वर्षभर एखादा सरपंच राहतो, रोटेशन पद्धत ठरलेली असते, त्या पद्धतमधनं मग दुसरा सरपंच येतो. आणि आताच जसं सर म्हटले की एका 5 वर्षाच्या टर्म मध्ये पण तुम्हाला ग्रामपंचायत कळू शकत नाही, एवढं डेप्थ आहे. तर खरं तर हे करायचं म्हटल्यावर तेवढ्या जिद्दीने सरपंच पण ऍक्टिव्ह व्हावा, तेवढ्याच जिद्दीने ग्रामसेवक सुद्धा ऍक्टिव्ह व्हावा. कारण की सरपंचाची कितीही इच्छाशक्ती असली पण त्याला प्रशासनाकडनं तसा हातभार लागला नाही किंवा तशी मदत मिळाली नाही तर सरपंच एकटा किंवा गावकरी एकटे काही करू शकत नाही. आणि ग्रामसेवकाची खूप इच्छा असली पण सरपंच आणि बॉडी एकदम निराश राहिली तर मग ग्रामसेवकही एकटा गावामध्ये बदल आणू शकत नाही. म्हणजे तसं जर बघितलं तर तुमच्या दोघांची जोडी ही परफेक्ट लागली गेली, दोघांची इच्छाशक्ती होती आणि त्याच्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत येऊ शकलात. एक ह्या माझी वसुंधरा अभियानामधले काही ठळक मुद्दे तुम्ही सांगू शकतात का? जसं तुम्ही म्हटले की 8,500 मार्कांचा पेपर असतो, त्या पेपरमध्ये 5 भागांमध्ये तो वाटला गेलेला असतो. त्यामध्ये प्रामुख्याने अशा काही कठीण गोष्टी आहे का ज्या इम्प्लिमेंट करणं ग्रामीण भागामध्ये आपल्याला अवघड होऊ शकतात किंवा चॅलेंजिंग होऊ शकतात? जे आहे ते आपल्याला वृक्षारोपण जे आहे यासाठी महत्वाची जागा, किती वृक्ष लावावे लागतात आपल्याला? साधारणतः लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षाची प्रथमतः आढळतो. ओके. परंतु नंतर जेव्हा त्याच्या स्पर्धा वाढली त्यानंतर मग जेवढं रिलेटिव्ह मार्किंगची सिस्टीम आलेली आहे. ओके. ज्या गावाने ज्यादा वृक्ष लावले तस त्या प्रमाणात रिलेटिव्ह मार्क वाढत गेले. बरं. आणि तसे ज्या प्रमाणात रिलेटिव्ह मार्क वाढले तसा गुणानुक्रम ठरले. त्यामुळे तो आपल्याला जेवढं प्रमाणात वृक्ष आपण लावू तसं त्यामुळे मार्किंग स्कीम वाढते. चार्जिंग पॉइंट आहे, समजा आपले जे वाहन आहे इलेक्ट्रिक वाहन वाढले पाहिजे. बरोबर. त्यासाठी त्यांनी 8 चार्जिंग पॉइंट कंपल्सरी केलेले गावामध्ये. त्या 8 चार्जिंग पॉइंट तुम्ही कम्प्लीट चालू पाहिजे. तुमच्या त्या वाहनांचे जे चार्जिंग वाहन आहे ते तुम्ही वापरत आहे का, त्याचे आरसी बुक घ्यायचे त्या लोकांची, खरंच त्या गावातले लोक आहे का, 4 व्हीलर किती आहे त्यात 2 व्हीलर किती आहे, त्यातले आरसी बुक करून आरसी बुक सुद्धा त्यात पेपर ऑन पेपर पाहिजे. तुम्ही सोलराईज तुमच्या इमारती किती, आता आज आमचं गाव 100% सोलर आम्ही केलेलं आहे. आज आम्ही 1 रुपयाही ग्रामपंचायतीचं बिल भरत नाही. पब्लिक बिल्डिंग आहे आमच्या पूर्ण पूर्ण शाळा, ग्रामपंचायत, पाणी पुरवठा, आमचं फिल्टर प्लांट, सर्व आम्ही सोलर 15 युक्त आयोग, विशेष म्हणजे 15 युक्त आयोगातून केलेले, दुसरे काही वेगळं नाही केलेलं. प्रत्येक आम्ही आराखड्यात घेतलेलं आहे का आपल्याला माझी वसुंधरात भाग घ्यायचा, मग आपण सोलर केलं पाहिजे. आम्ही कम्प्लीट. आणि त्या निमित्ताने म्हणजे आम्हाला गर्व एवढा आहे, एक आनंद असा आहे का माझी वसुंधराचं काम करताना ना आमचे
किरकोळ अख्खे प्रश्न सुटून गेलेले. बरोबर आहे. एकही असा प्रश्न नाही राहिला का तो आमच्या पुढे असा आता कठीण वाटतोय असं एकही आमच्याकडे काम नाही राहिलं. तर सर्वात मोठं हे कठीण काम आहे. आम्ही कठीणातले कठीण काम केले. सर्व जेवढे आमचे सरकारी बिल्डिंग आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग एकदम कम्प्लीट रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे, एकदम मॉडेल केलेलं आहे. ते पण आम्ही जेवढे आमचे रिचार्ज शाफ्ट आहे, आज आमचे जे रिचार्ज शाफ्ट आहे अख्ख्या झेडपीचे अधिकारी आमचे खास करून कोकणीचे रिचार्ज शाफ्ट बघायला जा असे आमचे रिचार्ज शाफ्ट बनवले आम्ही. म्हणजे माझी वसुंधराच आहे, आमच्या मनामध्ये भीती होती. त्यांनी त्यानंतर काम एवढं असं चांगलं उभं राहिलं ना, त्याचं मॉडेल काम आम्ही उभं केलं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात असू द्या वृक्ष लागवड म्हणजे आमचे आता 70,000 आम्ही वृक्ष लागवड आहे आमचे. किती वर्षात? बुकणीचे आमची 2012 पासून आहे. ओके. परंतु आम्ही गेल्या वर्षी 40,000 वृक्ष लागवडी होतो आम्ही. तर आम्हाला आम्ही ज्यावेळेस पाहायचो लोकांचं, कारण लोकांचं बघता येतं दररोज सोशल मीडियावर त्यांचे पोस्ट बघता येते. बरोबर. काही लाखात आहे, काही जे आता त्या समजा इगतपुरीमध्ये काय ग्रामपंचायत, दिंडोरीला काय ग्रामपंचायत, तिथं पाणी उपलब्ध आहे ना. बरोबर. ते लाखात त्यांच्या जागा पण उपलब्ध आहे. बरोबर. तिथं फक्त वृक्ष लागवड करायचं, इथं माती खडकावर माती टाकायची आणि परत उन्हाळ्यात परत प्रचंड 40-42 टेम्परेचर असतो. बरोबर. त्यामुळे इथं फक्त चॅलेंजिंग वर्क होतं. पण आम्ही ते आज आम्हाला आनंद वाटतोय का आज आमच्याकडे 2-3 NGO आले तर तुमच्या गावात आम्हाला झाडं लावायची, तुम्हाला आम्ही काही देऊ शकतो का. म्हणजे हा बदल फक्त कशामुळे, तर आम्ही एकदम डिवोटेड काम ग्रामपंचायतीने उभं केलं माझी वसुंधरेमुळे. त्यामुळे आता म्हणजे आम्हाला असं चुकीचं किंवा वाईट आज एकही काम असं राहिलं नाही. आणि आमच्याकडे काम करताना भाऊसाहेब नवीन आले त्या दिवशी मी भाऊसाहेबांना पहिल्या दिवशी सांगितलं होतं का ज्या दिवशी तुम्ही चार्ज घेतला तर इथंही ग्रामपंचायतचा एकही सदस्य चहा पित नाही किंवा चहा मागत नाही, इथला सरपंच कोणाचा चहा पित नाही, आमचा चहा पिऊन जा, असं काम इथं तुम्हाला करावं लागेल तरच आपलं जमल, नाही तर तुमचं माझं जमणार नाही. माझे सदस्य म्हणजे 2010 पासून आता माझी 3री टर्म आहे, एकही सदस्य आमच्या बरोबर चुकीचा असा आरोप करत नाही किंवा चुकीचा अर्ज करीत नाही किंवा आम्ही चुकीचं काही करत नाही. आणि मला आनंद असा आहे का काम करताना सदस्य एवढे चांगले भेटताय ना, तर ते हा मान त्याविषयीच आहे ना, प्रत्येक गोष्टीला यश आहे त्यांचं. तर प्रत्येक ग्रामपंचायत बाकीच्या ग्रामपंचायत पाहिल्या आम्ही. आता मला काल परवा आमच्या शेजारचे एक नाव नाही सांगत मी, ग्रामपंचायत भेट म्हणजे आमचे सदस्य मिटिंगलाच येते नाही का, आता कामाला मंजुरी देते नाही. जर अशी जर सुरुवात तर गावाचा विकास कसा होईल. म्हणजे आमचं इथं एक विश्वास पात्र आम्ही संपादन केला विश्वास. तुम्ही आमचे कर असू द्या, स्वतःहून लोक कर भरणार. प्रत्येक आता पाणी पुरवठा आहे आमचा, आमचे सदस्य सुद्धा विकत पाणी घेऊन जाते. आरोचं जे पाणी आमचं प्लॅन, बाकीचे सदस्य लोक भांडण करत्या, आम्ही सदस्य कर्मचाऱ्यांना दम देत्या. आमच्याकडे प्रत्येक सदस्य लाईन लावून पाणी घेऊन. मी तर सर्वांना, आणि त्यांचा सुद्धा उपकार आहे बिचाऱ्यांनी एक विश्वास ठेवणं किंवा एखाद्या आणि बाहेर चर्चा करताना लोक तुम्हाला माहिती का ते किती पैसे खाते असे लोक सांगणारे आहे. शेवटी चांगल्या कामामध्ये वाईट आपण म्हणतो ज्या झाडाला फळ असतं त्याच झाडावरती दगड मारली जातात, ते साहजिक येते होणार. पण शेवटी आपलं जे कर्तृत्व आहे ते आपल्या कामातनं सिद्ध होतं आणि ते खरं तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वातनं करून दाखवलंय. आणि आता अशी परिस्थिती येईल की लोक स्वतःहून तुमच्याकडे मार्गदर्शनात, जसं आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही अनेक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचणारे, तुमचा अनुभव पोहोचणारे आणि त्याच्यातनं अनेक सरपंचांना, ग्रामसेवकांना यातनं काहीतरी ऊर्जा मिळून ते सुद्धा असे काम उभं करू शकणार आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्याच्यामध्ये तुमचा एक मोठा वाटा राहणार आहे की तुम्ही त्यांना इन्स्पायर केलेलं आहे. त्याच्यामुळे कठीणातनच शेवटी काहीतरी चांगलं निर्माण होतं. मी आताच येताना बघितलं ग्रामपंचायतीच्या बाहेर एक प्लास्टिकचं आपण रिसायकलिंगचं युनिट लावलेलं आहे. तर माझ्या मते ते पण माझी वसुंधरा अभियानातलाच एक घटक असणार आहे. काय झालं, प्लॅस्टिकवर काम करताना प्लॅस्टिकवर आम्ही काम केलेलं नव्हतं सुरुवातीला. प्लॅस्टिकवर काय काम करायचं म्हणतो, प्लॅस्टिक बॉटल बरेच आमच्या हायवेला हॉटेल आहे, आमच्या ग्रामपंचायत त्यांचं नोंद येते आमच्या गावातल्या हॉटेल. तर तिथं दररोजचे 400-500 बॉटल रिकामा होतात. त्या बॉटलचं काय करायचं, ते काय केलं पाहिजे. मग नंतर असंच आम्ही दररोज काय करायचो, एक संवाद 1-2 तास आमचा संवाद ठेवायचो याच्यावर काय काम केलं पाहिजे. कारण त्यांनी ते वाटून घेतले होते ना, आमचे ते तत्व वाटून घेतले होते. मग ते एक तत्वाला मागं राहिला का तुम्हाला, माझं तत्व मागं राहिलं, मला हे काम करायचंय, माझ्या प्लॅस्टिकवर माझं काम कमी. मग ते करीत असताना प्लॅस्टिक बॉटल क्रश मशीन घ्यायचं म्हणे आपल्याला. मग त्याला आमच्याकडे निधी नव्हता. बरोबर. आणि आम्ही एक त्याच्यातच एक परत कापडी पिशवीचं एक घेतलंय, 5 रुपयाचं कॉईन टाकलं तर कापडी पिशवी भेटतं. म्हणजे त्याच्यावर प्लॅस्टिक बंदीसाठी ते 1-2 मशीन घ्यायची. मग आमच्याकडे पैसे नव्हते. मग आम्ही त्या टायमाला माझे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या
पतसंस्थेकडून आम्ही CSR घेतला, कारण त्यात CSR मस्ट आहे. ओके. CSR मधून किती कामं केले ओके. त्याला पण मार्क वेगळे. अरे बाप. माझी वसुंधरा ओके. म्हणजे तुम्ही शासकीय निधी वापरून माझी वसुंधरा नाही करायची. नाही, तुम्हाला एवढा निधी शक्य पण नाहीये, शासकीय नाही, निधी नाही. एवढा उपलब्ध होणं पण शक्य नाही. त्यांचं ते मस्ट आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये तुम्ही CSR किती वापरला आणि लोकसभाकडून काय केलं, ओके. याच्यातून किती कामं उभे केले, त्याला खूप मग महत्त्व आहे. आपण अंदाजे किती CSR जमा केलं असेल आपल्या आणि गावात? आम्ही लोकसभा जास्त केला. ओके. लोकसभा आम्हाला वृक्ष लोकसभागातूनच दिले. भरपूर आम्हाला NGO होती, सप्रेम सारखी NGO होती, तिने आम्हाला 5,000 आंबे दिले होते. म्हणजे त्यावेळेस म्हणजे केशर सारखा आंबा दिला होता, 5,000 वाव. आंबे दिले होते. म्हणजे आम्ही लोकसभागातून बरेचसे काम केले होते. ओके. एक आयुष्य फाउंडेशन म्हणून एक होतं, त्या फाउंडेशनने आम्हाला चांगली मदत केली होती. म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला लोकसभा मिळाला. त्यावेळेस. आपण अनेक वेळा असं बघतो की शासनाच्या अनेक योजना असतात, पण त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे कधी कधी अनेक वेळा कठीण होतं. आणि त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीचा एक मेजर रोल असतो, कारण की ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातले प्रत्येक शेतकरी हा काही ना काही निमित्ताने येत असतो. या माध्यमातून आपल्या शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांचा लाभ त्यांना देणं, हे आपण कशा पद्धतीने करतात? नाही, तसं आमचं 100% गाव हे शेतकरी कुटुंबावर रिलेटेड आहे. बरोबर. आणि पूर्णचे पूर्ण लोक शेतीवर अवलंबून आहेत. पण मग आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलोय. शेतकऱ्यासाठी काम करणं ही आमची पहिल्यापासून तळमळ राहिलेली आहे. म्हणून काम करताना आम्ही शेतकऱ्यासाठी काम करताना आमच्या इथं काम करताना सुरुवातीला एक CYD म्हणून एक संस्था आली होती आमच्या भागामध्ये, आणि त्यांनी एक मुलांना ट्रेनिंग द्यायचं, ऑनलाईन ट्रेनिंग द्यायचं. आम्ही ग्रामपंचायतमध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं. आणि ऑनलाईन जे सिस्टम चालतंय गावामध्ये, आम्ही ऑनलाईनला कमी होतो, कारण प्रत्येक जी योजना आहे शेतकऱ्यासाठी आता ती ऑनलाईन आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन लोकांना माहित होत नव्हतं. बरोबर. म्हणजे त्यासाठी काय केलं पाहिजे, मग आम्ही त्या संस्थेची मदत घेतली. त्यावेळी त्या संस्थेने आमच्या प्रत्येक 22 गाव तालुक्यामध्ये, सिन्नर तालुक्यामध्ये 22 गावं घेतली होती. त्या 22 गावात आमचं गाव होतं. पण त्या गावामध्ये आम्ही काम करत असताना त्या संस्थेमार्फत आम्हाला त्यांनी पूर्णचे पूर्ण स्मार्ट गाव, पूर्णचे पूर्ण ऑनलाईन यंत्रणा पूर्ण आम्हाला रूम उभा करून दिला. आणि पूर्ण 100% सोलराईज रूम. आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक याचा अर्ज इथे एक मुलाला 3 वर्ष त्यांनीच पेमेंट दिलं त्या संस्थेमार्फत. आणि आज त्या काम करीत असताना आम्ही शेतकऱ्यांचे जे फॉर्म आहे आमच्या सर्वात जास्त आमच्या गावामध्ये तुम्ही बघा, पीक विमा असो आमच्या बोकणीला सर्वात जास्त भेटला. असं तुम्ही तालुक्याचा रेशो जर बघितला तर इथं आम्ही आमचे सोलर कृषी पंप 171 सोलर कृषी पंप बसून झालेले आहेत आमच्या कुसुम सोलर योजनेअंतर्गत. इथं तेच नाही तर आमच्या जे बाकीचे जे गाव आहे आसपासचे रिलेटिव्ह आहे ते सुद्धा बोकणीमध्ये आमच्या इथं ऑनलाईन करायला येत आहे. इथं पूर्णचे पूर्ण बँकिंग सुविधा तुम्हाला इथंच भेटेल. तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला एकही योजनेचा फॉर्म भरायला आमचा एकही माणूस तालुक्याला जात नाही. आता पूर्णचे पूर्ण शेतकरी त्यांना विश्वास संपादन झालाय. गावात गेल्यावर आपलं पूर्ण तिथं काम होतंय. आणि विशेष म्हणजे ते पण आम्ही ग्रामपंचायत ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे. कारण कसं आहे, बाहेर नको चुकीचं व्हायला उद्या, म्हणून आम्ही त्याला आमचं सभागृह दिलंय. आम्ही आमच्या इथंच मिटिंग भरतो, आमच्या सभागृहात ते काम दिलंय. म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णची पूर्ण योजना देतो आम्ही. 58 गायगोटे दिलेले नरेगामधून आमच्या अद्यावत गायगोटे शेतकऱ्यांसाठी जे देता येईल शेतकऱ्यांना आम्ही ते देतोय. आम्ही सेंद्रिय शेतीवर पण काम केलेलं आहे. आम्ही बचत गटामार्फत जीवामृत देतोय, जीवामृत तयार करतोय. स्वतः बचत गट जीवामृत तयार करताय. गांडूळ आमच्या इथे आम्ही एवढा झाडं लावली, पुढे त्या झाडांचा पालापाचोळा तयार, लई पालापाचोळा झाला. मग याचं काय करायचं तो प्रश्न तयार झाला. मग परत आम्ही पंचायत समितीच्या एमआरजीएस मधूनच गांडूळ खताचे बेड घेतले. आणि आज आमच्या इथं कसं चांगलं बचत गटाचं मार्फत हे गांडूळ खताचं युनिट झालंय. शेतकऱ्यांना गांडूळ खत पण भेटतंय, जीवामृत पण भेटतंय. हे शेतकऱ्यांसाठी खूप काही करतोय. आता आम्ही उद्यापासून आमच्या गावामध्ये पोखरा योजनेमध्ये आमचा सहभाग झालाय. उद्यापासून डिव्हिजनला पायलट प्रोजेक्ट गावनीय सूक्ष्म नियोजन 4 दिवसापासून उद्यापासून प्रोग्राम चालू आहे. आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून बोकणीच आमचं घेतलेलं आहे. उद्यापासून आम्ही पोखरामध्ये काम चालू करतोय. आणि मी सरपंच नात्याने 2 दिवस फोन बंद करून पोखराचं प्रशिक्षण घेऊन आलेलो आहे. शेतकऱ्यांसाठी योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय देता येईल. आणि ती योजना शेतकऱ्यांसाठी एकदम जीवनदायी योजना आहे. आणि जे काही शेतकऱ्यांना आजपर्यंत काही भेटलं नाही ते पोखरामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचं आम्ही ट्रेनिंग पण घेऊन आलेलो आहे. उद्यापासून आम्ही पोखरावर काम चालू करतोय. थोडक्यात जर सरपंचाला ज्ञान असलं तर तो ज्ञानाचा फायदा त्यांच्या जनतेसाठी करू शकतो.
जर त्यालाच काही त्याबद्दल माहिती नसली तर तो कोणती योजना यशस्वीरित्या राबवू शकणार नाही गावामध्ये. आजच्या घडीला तुम्ही खरं तर शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण असते की डॉक्युमेंटेशन कोण गोळा करणारे, फॉर्म कोण भरणारे, मग खूप किचकट आहे, मग त्याच्यापेक्षा जाऊ द्या, लाभच नको घ्यायला किंवा या योजनेला अप्लायच नको करायला, ही भावना खरं तर प्रत्येकामध्ये असते. पण तुम्ही ती त्यांच्यासाठी अतिशय सुखकर केलेली आहे आणि त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे शासकीय योजनांचा इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक शेतकऱ्याने एखादा तरी उद्योगधंदा उभं करणं ही काळाची गरज आहे. या माध्यमातून आपलं गाव हे 100% शेतकरी गाव आहे. या गावामध्ये शेती व्यतिरिक्त अजून कोणते उद्योग शेतकऱ्यांनी उभे केलेले आहेत? आमचा जो भाग आहे ना, हा पहिल्यापासून संघर्षमय भाग आहे. पहिल्यापासून संघर्ष यांच्या 5वीला पोचलेला आहे. तर की काम पहिले आमच्या इथं पिकाची परिस्थिती जी होती ना, पहिले बाजरी, मठ, मूग असं एक दुष्काळी पट्टा असल्यामुळे एवढेच पीक घ्यायचे. बरोबर. परंतु कालांतराने तरुण ज्यावेळेस शेती करायला लागले, तरुण ज्यावेळेस शिक्षित झाले, ते तरुण पुढे आल्यानंतर थोडा कुक्कुटपालनाचा व्यवसायाकडे तरुण 10-15 वर्षापूर्वी कुक्कुटपालनाचा चांगला व्यवसाय करत होते. बरोबर. शासनाचं पण त्याला कुक्कुटपालनाला त्यावेळेस अनुदान होतं. त्यावेळेस कुक्कुटपालनाला चांगले दिवस होते. परंतु थोडंसं कोरोनामध्ये थोडंसं कोलॅप झालं. मग नंतर कोरोनापासून परत दूध व्यवसायाकडे तरुण जास्त वळले. आता आमच्या गावामध्ये 3 दूध संकलन केंद्र आहे. 3 दूध संकलन प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूधधंदा खूप चांगल्या प्रमाणात दूधधंदा आहे. आणि आता तुम्हाला टोकरामध्ये बोलल्याप्रमाणे आम्ही त्याचं प्लॅनिंग पण करून ठेवलेलं आहे. तर तरुण जे मुलं आहे, निव्वळ उत्पादन करून चालणार नाही, त्याला प्रक्रिया उद्योग करावा लागतो. प्रक्रिया केला तरच तो तरुणाला 2 रुपये भेटतील आणि उद्योग शेती करावं लागेल. आमचं आम्ही प्रत्येकाला तेच सांगतोय. त्याच्या कार्यशाळा करतोय. काल परवा आम्ही एक नागपूरच्या कंपनीबरोबर टायअप केलंय. भारतीय कृषक समाज म्हणून सेंद्रिय शेतीवर काम करताय. त्यांनी आमचं गाव दत्तक पण घेतलंय सेंद्रिय शेतीसाठी. आम्ही त्यांच्याबरोबर पण काम करतोय. तर त्यांचं पण आता शेवगावर आम्ही मोरिंगा पावडरसाठी 100 एकर बरोबर त्यांच्यावर टायअप केलंय. मोरिंगा पावडर तयार करायचे शेवगावर. अशा 2-3 प्रकारावर त्यांच्या बरोबर काम करायचंय. हे शेती आणि शेतीपूरक शेतकरी उद्योग झाला पाहिजे. तरुण शेतीचाच उद्योग तयार कसा करेल, शेतीचा माल स्वतः व्यापारात कसा देईल, निवळ माल नेऊन प्रक्रिया उद्योग आणतील, यासाठी आम्ही काम करतोय. आणि आम्हाला खऱ्या अर्थाने जी नानासाहेब कृषी संजीवनी जी पोकरा आहे, ती आम्ही तिचं संधीचं सोनं करून 2 वर्षात तुम्हाला बोकणीतले 100 तरुण उद्योजक दिसतील. कारण की ते काळाची गरज आहे. शेती उत्पादनाला जर 2 रुपये भाव आहे तर त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया केली तर ती 10 रुपये होऊन जाते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल इझिली अवेलेबल होतं. त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्हाला प्रक्रिया करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. FPCs असतील तुमच्या किंवा एखादं स्मॉल स्केल युनिट तुम्हाला उभं करायचं असेल तर त्याच्यामधनं अनुदान हे शासन चांगल्या पद्धतीने देत असतं. निश्चितपणाने त्याचा फायदा घेणं आणि जसं पोखरामध्ये समावेश झाल्यामुळे निश्चितपणाने अजून सोपं होईल. तुमचा गेल्या अनेक वर्षांचा हा जो ग्रामपंचायत किंवा गाव विकसित करायचा प्रवास राहिला आहे, निश्चितपणाने खूप कठीण राहिलाय, पण त्याचं फळ हे खूप गोड झालेलं आहे. हे करत असताना आज तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायतींना त्यांनी तुमच्याकडनं आदर्श घेऊन कसं काम करावं किंवा त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये कसा बदल घडून आणावा याबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन कराल? मी काम करीत असताना एक तर सक्सेस स्टोरी बघितली पाहिजे. सक्सेस कुठं कुठं काय झालंय. मी जो पंचायत राज नागोरला आपलं पहिलं पंचायत राज जो चालू झाला राजस्थानमध्ये नागोर जिल्ह्यामध्ये चालू झाला, मी तिथं पण जाऊन आलो होतो. पंचायत राज तिथं सुरुवातीलाच का चालू केलं, पंचायत राज काय होतं. स्वर्गीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू साहेबांनी पंचायत राज ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस ते नागोरमधून चालू केलं आपल्या भारतामधून. मी त्या नागोरला पण जाऊन आलो होतो. म्हणजे तुम्ही जिथं काही नाविन्यपूर्ण आजही काही नाविन्यपूर्ण असत आम्ही तिथं नाविन्यपूर्ण आजही बघायला जातो. असं नाही का आम्ही स्वयंपूर्ण असं काही. म्हणजे प्रत्येक जो ग्रामपंचायत काम करतो, ज्याला ग्रामपंचायत सदस्य व्हायचे, ज्याला सरपंच व्हायचे किंवा ज्याला ग्रामपंचायतीमध्ये काम करायचंय, आता पहिले 1 ते 27 नमुने होते, आता 1 ते 33 नमुने. ज्याला ग्रामपंचायतीमध्ये सदस्य व्हायचंय किंवा जो सदस्य म्हणून निवडून आलाय किंवा जो सरपंच म्हणून निवडून आलाय, त्यांनी पहिले 2 महिने किंवा 3 महिने 1 ते 33 नमुने शिकले पाहिजे. ज्यांनी 1 ते 33 नमुने अभ्यास केला त्याला ग्रामपंचायत कळली. बाकी नाही तर मग ते इंदुरीकर महाराज जसं सांगताय ग्रामसेवकाच्या पिशी मध्ये ग्रामपंचायत तसाच प्रकार राहील, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या गावाला तुम्ही न्याय देऊ शकणार नाही. आणि योजना या इम्प्लिमेंट व्हायच्या पहिले शासन प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला सदस्याला ट्रेनिंग देतं, महिला सदस्याला ट्रेनिंग देतंय,
प्रत्येक सरपंचाला ट्रेनिंग देते, परंतु आपल्याकडून त्या ट्रेनिंगला कोणी हजर राहत नाही. चांगले चांगले अधिकारी, त्या निष्णात लोक अधिकारी ते ट्रेनिंग देत आहे. आणि ती योजना काय आहे, तुम्ही तो आराखडा कसा करणार आहे, त्याचे तुम्हाला पुढे जाऊन इम्प्लिमेंट करायचंय, परंतु तुम्ही तो आराखडाच नाही बनवला. बरोबर. तुम्हाला त्या आराखडाच नाही, तुम्हाला पायाच नाही कळला, तुमची इमारत उभी राहणार नाही. म्हणून ती जी कोणतीही योजना असू तुमच्या गावात यायच्या पहिले तुम्ही तिचा नीट अभ्यास केला पाहिजे, ती योजना समजून घेतली पाहिजे आणि तिचा आराखडा बनवला पाहिजे. आणि तो आराखडा बनवून ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही तिचा हे घेतला पाहिजे. आज आमच्या गावामध्ये ठेकेदार एक काम करायला यायला घाबरतो, कारण त्यांना माहिती आहे हे चहा पितीने आम्ही त्यांना चहा पाजतो, परंतु आम्ही त्यांच्याकडून एक्सेस काम करून घेतो. तर तू काम जादा करायला म्हणून आमच्या इथे ठेकेदार सुद्धा आता लवकर काम करायला येते नाही, कारण कसं त्यांना माहिती इथं काही चालत नाही आणि आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही. काम उभं करताना तुम्ही ही सेवाभावी संस्था आहे, ही लोकांना सेवा द्यायची, ही काही आपल्या वडिलांच्या प्रॉपर्ट्या वारसाच्या प्रॉपर्ट्या नाही. एक लोकांचं आपलं कर्तव्य आहे, लोकांना सेवा द्यायची, तरच याच्यावर काम करायचं. नाही तर अन्यथा आपण आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या गावाला वंचित ठेवू. बरोबर. त्यामुळं तुम्ही यांनी डिवोटेड काम केलं पाहिजे. आम्ही 18 घंटे काम करतो ग्रामपंचायतीमध्ये, आम्ही रविवारची पण काम करतो, आम्हाला सुट्टी 365 दिवस सुट्टी नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही काम करताना असं म्हणायचं नाही तिथं सर आणि एकटा ग्रामसेवक काही करीत नाही, एकटी बॉडी पण काही करत नाही. आणि तुमचे इलेक्शन झाल्यानंतर तुमची आचारसंहिता जर संपले तर तुमचं गाव एकत्र आलं पाहिजे. बरोबर. आणि ज्या गावाने 100, मी तर प्रत्येक सांगतो उदाहरण तुम्हाला, ज्या गावाने 100% लोकसहभाग असला तो महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव विवरे बाजार होईल, प्रत्येक गाव राळेगण शिंदे होईल, प्रत्येक गाव पाटोदा होईल, प्रत्येक गाव मन्याची वाडी होईल. परंतु तुमचा जर आपण 5 वर्ष मला पराभूत केला म्हणून वाद आहे, तू या जातीचा आहे म्हणून वाद आहे, तुम्ही म्हणजे मला पैसे दिले नाही म्हणून वाद आहे, असे वाद करीत बसून आपण आपल्या गावाचं आपल्या हाताने वाटोळं करतोय. परंतु जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर विकास करायचा तर तुम्हाला गावकऱ्यांचे सुद्धा मन जिंकले पाहिजे. आणि ज्या सरपंचांनी ज्या बॉडीने गावाबरोबर काम केलंय ते गाव निश्चितच आदर्श गाव ठरेल. बरोबर. सर, तुम्ही निश्चितपणाने एक समाजासाठी खूप मोठा आदर्श निर्माण केलेला आहे. कारण की मी अनेक वेळा राजकारणात असल्यामुळे मी बघितलेलं आहे, ग्रामपंचायतींना भेटी दिलेल्या आहे आणि फक्त निवडणूक लागली की चुरस असते की कोण निवडून येणार, कोण लोकांपर्यंत मतदारांपर्यंत जास्त पोहोचतं. पण एकदा निवडणूक झाली की अनेक सदस्य 5 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये बघायला सुद्धा येत नाही की काय काम चालू आहे किंवा आपण काय पद्धतीने आपल्या गावाचा विकास करायला हवा, ग्रामसभा होत आहे की नाही होत आहे, ग्रामसभेला गावातली लोक जमत नाही, असं अनेक वेळा मी बघितलेलं आहे. आणि निश्चितपणाने अशा एका वातावरणामध्ये तुम्ही एक भोकनी अत्यंत उत्कृष्ट उदाहरण उभं केलेलं आहे की खरं तर लोकांचाही तुमचा त्याच्यामध्ये सहभाग लाभलेला आहे. त्यांचा जो तुमच्यावर विश्वास आहे तो एक महत्वाचा ऍस्पेक्ट राहिलेला आहे. हे करत असताना प्रशासनाचा जो हात आणि आधार तुम्हाला मिळाला आहे तो देखील वाखाणण्याजोगी आहे. अनेक संस्था आहे ज्या संस्थांनी CSRचा निधी देऊन तुम्हाला मदत केलेली आहे. शेतकरी वर्गाने, गावातल्या लोकांनी तुम्हाला वर्गणी दिलेली आहे गाव मोठं करण्यासाठी, सुशोभीकरण करण्यासाठी. आपण हे करत असताना आपल्या ग्रामपंचायतीला ISO मानांकन मिळवून घेतलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी करणं आज बोलायला जेवढ्या सोप्या वाटताय तेवढ्या निश्चितपणाने करत असताना त्याला खूप कष्ट लागलेले असणार आहे, खूप त्रास झालेला असणार आहे. पण आज या सगळ्याच्या पुढे जाऊन तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. महावसुंधरा अभियानामध्ये तुम्हाला 3रं बक्षीस मिळालेलं आहे. येत्या काळामध्ये मला खात्री आहे की आपण पहिलंही बक्षीस बजावू आणि आपल्या तालुक्यातली ग्रामपंचायत असल्यामुळे निश्चितपणाने त्याचा एक खूप मोठा अभिमान आणि गौरव आणि कौतुक मला निश्चितपणाने आहे. आपण खूप वेळ दिलात, खूप लोकांना त्याच्यामध्ये आजच्या या पॉडकास्टमध्ये माहिती मिळणार आहे आणि मला खात्री आहे आपला हे पॉडकास्ट ऐकल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक आणि गावकरी सगळ्यांना प्रोत्साहन मिळून ते सुद्धा एक चांगलं उपक्रम आणि एक सुंदर गाव तयार करतील याची माझ्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे. मी पुनश्च एकदा आपल्या दोघांचे मनापासून आभार मानते तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.